दादांना मानिती लोक सारी, आदा दादाची लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी ते सहकारी। गणरायाची कृपा ती आहे, गणरायाची कृपा ती आहे। तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळत्या 9 बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत्या। संजय चोरगेला आपण पाहतोय इथून मात्र फलंदाजी करण्यासाठी नाईट नंबर 2 वरती आला, बॅटिंग करण्यासाठी संजयला आपण पाहतोय। यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा कोलात टाकला, क्षेत्ररक्षण कमालीचं राहिला परंतु थ्रो थोडी खराब झाली, त्याच नंतर मिळत्या एक धाव। खूप सुंदर गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते, एक धाव कंप्लीट झाल्या। इथून मात्र धावफलकावरती धावा, खूप सुंदर ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेची, आमदार ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते 2025 चा पर्व। तर नक्कीच धावसंख्या 2 या आकड्यावरती। यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग झालाय, बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, शानदार दर्जेदार षटकार। पहिला संपला, धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 1 गडी बाद 8 या आकड्यावरती। दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय रे। तर नक्कीच गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळते प्रकाश म्हात्रे, मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलेला प्रकाश म्हात्रे आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज। इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या 8 या आकड्यावरती पाहायला मिळते। स्ट्रायकिंग वरती बॅट्समनला आपल्याला पाहायला मिळते संजय, संजय एक चेंडू आणि एक धाव आपल्याला पाहायला मिळते। पंचांच्या डावा इष्टीकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज गोलंदाज प्रकाश, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलेला आपल्याला पाहायला मिळते प्रकाश, गोलंदाजी मार्क वरती। स्ट्रायकिंग वरती संजय, यावेळेसचा बॉल चेंडू हवे ते प्रॉपर टायमिंग झालाय, क्षेत्ररक्षक होता चेंडू खाली चुकी झाली, तत्परी एक धाव कंप्लीट झाली। एका धावेने धावफलक मात्र पुढे सरकत्या, धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या 9 या आकड्यावरती। आपल्याला पाहायला मिळतं ऍक्शन रिप्ले मध्ये इथून मात्र झेल कशा रीतीने सुटला, क्षेत्ररक्षकाची थोडी चुकी झाली, त्याच नंतर एक धाव देखील कंप्लीट केली। स्ट्रायकिंग वरती बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतं, मागच्या बॉल वरती मारलेला षटकार भरत। यावेळेस पुन्हा एकदा इथून मात्र क्षेत्ररक्षक असेल चेंडू खाली, एक धाव कंप्लीट झाल्या, दुसऱ्या धावेचे धाडस पाहायला मिळेल, तत्परी 2 धावा देखील कंप्लीट झाल्या आपल्याला पाहायला मिळतील। 2 धावेने आता मात्र समीकरण पुढे सरकतात, डबल डिजिट मध्ये 11 या आकड्यावरती, 1 गडी बाद 11 ची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। ती वाकडी संघाची नाणेफेकी जिंकली, मोहो संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला, त्याच्यावरती पूर्णपणे उतरत असताना तर नक्कीच इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेच्या सर्व स्पर्धेचे आयोजक ॲडव्होकेट शशिकांत दादा दिसले साहेब इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतील टीव्ही स्क्रीन वरती। तर नक्कीच 3 शेड्यूलचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा डबल डिजिट मध्ये 11 या आकड्यावरती। पुन्हा एकदा कॉलर टाकलेला बॉल होता, एक धाव कंप्लीट झाली, क्षेत्ररक्षण कमालीसर आल्या, तत्परी एका धावेने समाधान मानावं लागेल आणि धावफलक मात्र पुन्हा एकदा पुढे सरकतो 12 या आकड्यावरती। 1 गडी बाद 12 ची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती वाकडी संघाची। पुन्हा एकदा 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज प्रकाश, प्रकाशने 4 चेंडू फेकी केल्या, धावसंख्या फक्त खर्च केली ती 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल। पुन्हा एकदा 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज प्रकाश। यावेळेसचा बॉल उंचावरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु
इथं मात्र एक धाव कंप्लीट झाली. खूप सुंदर गोलंदाजी नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला मोह संघानं. त्यामध्ये इथं मात्र पूर्णपणे उतरत असताना गोलंदाजीमध्ये स्ट्रायकिंग वरती आपल्याला बॅट्समन पाहायला मिळत्या भरतला आपण पाहतोय. शतक क्रमांक दुसरा मार्गात असताना इथून मात्र पाहायला मिळत्या 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू बाकी आहे. यावेळेस स्ट्रायकिंग वरती बॅट्समन भरतला आपण पाहतोय. भरतचा यावेळेस बॉल हवा त्या क्षेत्ररक्षक असतील चेंडू खाली. यावेळेस मात्र कोणतीही चुकी करणार नाहीये फलंदाज भरत. बॅक टू द आउट. या दादाला साथ देती हो मोलाची, साथ देती हो मोलाची. प्रकाशाची न सत्यवान भाऊ आहेत ते पाठीशी. शशिकांत दिसले या दादाला साथ देती हो मोलाची. हे गोरगरिबांना करी मदत, गोरगरिबांना करी मदत. त्याच्या शब्दाला थोड नाही र, त्यांच्या शब्द. तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो न बॅट्समन रामदास कुठलेला आपण पाहतोय. इथून मात्र धावसंख्या मात्र पूर्णपणे स्थिरावल्या 13 या आकड्यावरती. 2 षटक संपल्यात आणि 13 धावा अवघी पुस्तकावरती लागल्या गेल्या. 2 गडी बाद 13 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ती वाकडी संघाची. नव बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय रामदास. स्ट्रायकिंग वरती बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते संजय. संजयला आपल्याला पाहायला मिळते 3 चेंडूचा खेळ केला. वैयक्तिक 3 धावा खर्च केल्या आपल्याला पाहायला मिळते आपल्या टीमसाठी. इथून मात्र बॉलिंग ट्रॅक वरती पहिला गोलंदाज महेशला आपण पाहतोय पंचांच्या डावा एष्टीकडून. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन करत असताना इथून मात्र डॉट बॉल आलाय. फलंदाजाला पूर्णपणे चक्रावून ठेवणारा गोलंदाज या स्ट्रायकिंग वरती बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते संजय. धाव संख्या पूर्णपणे स्थिरावली 13 या आकड्यावरती. यावेळेसचा बॉल इथून मात्र काय कमालीचा झेल पकडलाय. कमालीचा झेल आपल्याला पाहायला मिळतो यष्टी रक्षकाच्या माध्यमातून. तर खेळाडूला दुखापत झाली असेल तर त्वरित चला मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचंय. फर्स्ट एड किट बॉक्स आहे आपल्याकडे. जेव्हा मैदानाच्या आतमध्ये झेल प्रतिम होता पहा. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द नाईट. खर तर झेल आपल्याला पाहायला मिळाला. पाण्याची बॉटल पण घेऊन जायची पहा मैदानाच्या आतमध्ये. कॉट बिहाइंड द विकेट झेल पाहू शकाल आपण. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून अतिशय दमदार झेल घेण्यात आला विकेट किपरच्या माध्यमातून. आणि तिथे मात्र विकेट किपरला थोडीशी दुखापत जरूर जाणवते. क्या बात आहे, जोरदार झेल. खरं तर पूर्णपणे डाईव्ह तिथे मारली होती आणि त्यामुळे थोडस दुखापत जाणवते. चेक करायचे का झेलसाठी. पंतांचं सॉफ्ट सिग्नल आउट आहे. झेलसाठी चेक करायचे पहा ऑन फील्ड. यस बॅट्समन आउट असेल. इथं मात्र डिसिजन आलाय. यस बॅट्समन आउट. फलंदाज संजयच्या पारीचा अंत होईल. इथं मात्र काय कमालीचा झेल टिपला. यष्टी रक्षकानं थोडीशी दुखापत जाणवली परंतु झेल कमालीचा राहिला इथं मात्र. तर नक्कीच एखादा यंगस्टर खेळाडूला लाजवेल असा इथं मात्र झेल टिपला गेला या क्षेत्ररक्षकानं यष्टी रक्षकानं आपल्याला पाहायला मिळेल. काय कमालीचा झेल या इथं मात्र. तर नक्कीच यष्ट्यांच्या मागे एक मास्टर माइंड तोच नक्कीच यष्टी रक्षक आपल्याला पाहायला मिळत्या विनोद. कमालीचा झेल टिपला इथून मात्र पाहायला मिळेल. नव बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत्या सध्याच्या घडीला चंद्रकांत. आता मात्र दोन्ही एंड नव बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला चंद्रकांत, दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते रामदास. महेश याचे 2 चेंडू फेकी केल्या. एक विकेट त्याच्या नावावरती. इथून मात्र पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या एष्टीकडून तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज महेश. यावेळेस मात्र चेंडू अभ्यात्या क्षेत्ररक्षक असतील चेंडू खाली. एक टप्पा चेंडूला पकडेल. तत्परी एक धाव कंप्लीट झाले. एका धावेपेक्षा दुसरं काही नाही. एका धावेनं आता मात्र धावे फलक थोडं पुढे सरकत्या 14 या आकड्यावरती. 3 गडी बाद 14 आपल्याला पाहायला मिळत्या. धावसंख्या वाकडी या संघाची.
गोलंदाजीचा विचार केला ना कमालीची गोलंदाजी सध्या आपल्याला पाहायला मिळते मोहो संघाची गोलंदाजी मार्कवरती महेशच्या 3 चेंडू फेकी केल्या, 1 धाव खर्च केल्या आणि 1 विकेट देखील त्याच्या नावावरती इथं मात्र आपल्याला पाहायला मिळते स्ट्राईक रोटेट झाले, स्ट्राईकिंग वरती न बॅट्समन या रामदासला आपण पाहतोय. रामदास कुठलेला आपण पाहतोय. पुन्हा एकदा पहिलाच बॉल. यावेळेस मात्र स्लोअर फुलटॉस बॉल होता. क्षेत्ररक्षक असतील चेंडू खाली. खूप सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. तत्परी 2 धावा कंप्लीट झाल्या गेल्या. थ्रो देखील कमालीचा राहिला, परंतु इथून मात्र गोलंदाजाला थोडंसं गॅदर करणं चुकीचं राहिलं. 2 धाब्याने समाधान मानावं लागेल. ते इथून वाकडी संघाला धावफलक मात्र 2 धाब्याने पुढे सरसावतं 16 या आकड्यावरती. आता मात्र मोठे मोठे फटके येणं गरजेचं आहे. इथून मात्र ते टीम वाकडी संघासाठी स्ट्रायकिंग होती बॅट्समॅन आहे रामदास. इथून मात्र चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज महेशला आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर मात्र उचली घेत नाही. इथून मात्र कहीं पे निगाह है और कहीं पे निशाणा इथं आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चेंडू आला डॉट. शतक क्रमांक 3 मार्गास्थ असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू बाकी असेल आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज महेश याचा. यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. खूप सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. महेश याची षटक क्रमांक 3 संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 3 गडी बाद 16 या आकड्यावरती. रुकती हुई टोटल 16 रन 3 विकेट के नुकसान पर वाकडी 40+. तर नक्कीच आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नामदेवचा दबदबा आपण पाहिलाय मागच्या मॅच मध्ये. यावेळेस मात्र चेंडूला खेळून काढलाय. 1 धाव कंप्लीट झाली. इथून मात्र खूप सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 1 धावानं धावफलक मात्र पुढे सरकते 17 या आकड्यावरती. धावफलक मात्र पूर्णपणे शांत आणि संयमी आपल्याला पाहायला मिळते. अद्यापही मोठा फटका आला नाही. या षटक क्रमांक 14 मार्गास्त्या नामदेवचा विचार केला ना मागच्या मॅचचा हिरा नामदेव आपल्याला पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी 1 चेंडू 1 धाव खर्च केली. आता मात्र पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या इष्टीकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज नामदेव. अब रन संख्या बढ़ानी होगी टीम वाकडी 40+ टीम को. अगली गेंद लेकर गेंदबाज तैयार. स्लॉट पे गेंद डालने का प्रयास था. बड़ा शॉट खेलने का प्रयास. वाइडिश लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात आप देख रहे हैं. 1 रन जरूर मिलेगा. 1 रन की मदद से रन संख्या आगे बढ़ते हुए टोटल रन संख्या 18 3 विकेट के नुकसान पर. तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते एका धाबेने काही घडणार नाहीये वाकडी संघासाठी. आता मात्र मोठे मोठे फटके खेळणं गरजेचं. स्ट्रायकिंग मध्ये बॅट्समन चंद्रकांत. यावेळेस मात्र उंचावर मारलाय चेंडू खाली. क्षेत्ररक्षक असतील क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जात आहे. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. शानदार चौकार. यस बाउंड्री लगाते हुए यहाँ पे बल्लेबाज चंद्रकांत से बल्ले से निकलता हुआ ये चौवा 4 रन की मदद से रन संख्या आगे बढ़ती हुई 22 रन 3 विकेट के नुकसान पर वाकड़ी. डोल फुटॉस की गेंद थी. बड़ा शॉट खेलने का प्रयास मिड विकेट रीजन में दूर से फील्ड करेंगे. तब तक 1 रन 2 रन का पर्याप्त समय था और 2 रन की मदद से रन संख्या आगे बढ़ती हुई टोटल कुल मिला के रन 24 रन. पाहायला मिळत्या चंद्रकांतला आता मात्र मोठे मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक फायटिंग टोटल उभं करणं गरजेचं आहे आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेसचा बॉल MS धोनी स्टाईलनं बॉलला फेकी दिलंय. पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स. शानदार दर्जेदार चौकार. इस क्या बात है. दमदार स्ट्रोक देखने को मिला. ऑफ साइड के काफी बाहर आके इम्प्रोवाइजिंग शॉट खेलने का प्रयास. गेंद गई सीधा फाइन लेग रीजन में
वन बाउंस टू बाउंस सीमा पार, मिलेगा यहाँ 4 रन। इस 4 रन की मदद से रन संख्या आगे बढ़ती हुई टोटल कुल मिलाकर रन संख्या 28 रन 3 विकेट के नुकसान पर वाकडी टीम। तर नक्कीच षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना कमालीची बॅटिंग थोडी लेट का होईना, परंतु आपल्याला मात्र पाहायला मिळते वाकडी संघ इथून मात्र फायटिंग टोटलच्या उभारत असताना आपल्याला पाहायला मिळेल। 32 धावसंख्या झाल्या, शेवटचा चेंडू बाकी अद्यापही। यावेळेस मात्र कोणता फटका येईल हे पाहणं गरजेचे आहे। यावेळेस इथून मात्र यॉर्कर लाईनचा बॉल होता, पंच आम्हाला इशारा करतील तत्पूर्वी एक धाव कंप्लीट झाली आहे। दुसऱ्या धावेचा धाडस 2 धावा देखील कंप्लीट झाल्या। पंच आम्हाला देतील स्वैर बॉल अतिरिक्त धाव आली या चेंडूवरती आणि स्वैर चेंडू फेकी केला। 2 धावा आल्या, टोटल 3 धावा आल्या या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल। शेवटचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा मार्गस्थ असेल गोलंदाजी मार्क वरती नामदेव कुठे का होईना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते थोडं महागडे षटक धडत असताना 15 धावा खर्च केल्या, शेवटचा चेंडू बाकी आता मात्र स्ट्रायकिंग वरती पुन्हा एकदा बॅट्समन चंद्रकांतला आपण पाहतोय। चंद्रकांत यावेळेस मात्र ऑन फायर केलं, 5 चेंडू 12 धावा। तर नक्कीच या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल 31 धावा धाव फलकावरती लागल्या गेला। षटक क्रमांक 4 मार्गास्थ इथून मात्र शेवटचा चेंडू बाकी या इनिंग मधला। फुलार लाईनचा बॉल होता, प्रॉपर टायमिंग झाला नाही, क्षेत्ररक्षक असतील चेंडू खाली तत्परी एक धाव कंप्लीट झाले। दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो थोडा खराब लागला, 2 धावा देखील कंप्लीट झाले। आता मात्र तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू असतील, परंतु तिसऱ्या धावेसाठी यस बॅट्समन आउट असेल। फलंदाज चंद्रकांत याचा बारी शांत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 33 आकड्यावरती। 3 गडी बाद 33 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती टीम वाकडी संघाची आणि 34 धावांचं लक्ष त्या समोर मोह संघासमोर। च्या दिवसामध्ये खरं तर सहर्ष स्वागत आम्ही करू। ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेले आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करणार आहोत। खरं तर आज समालोचन करण्याची आम्हाला संधी प्राप्त करून दिली ते म्हणजे आमचे को कॉमेंटेटर वैभव सर, भोपी सर असतील, रॉकस्टार सर, प्रवीण गायकर सर यांच्या माध्यमातून खरं तर आम्हाला आज समालोचन करण्याची संधी मिळेल त्याबद्दल त्यांचा मी स्वतःचा आभार व्यक्त करू। आणि आजच्या रजनीमधील शेवटची मॅच अंतिम सामना बक्षीस पात्र फेरीसाठी चालू असलेला ही मॅच आपल्याला एन्जॉय करताना मिळेल। एक साइडला मोह 40+ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना वाकडी 40+। वाकडी 40+ संघाने 33 धावा जरूर बनवल्या। पहिले 3 षटक अतिशय इकॉनॉमिकल होते आणि 4थं षटक नामदेव भोईर सरांचं थोडंसं मागणं राहिलं, 15 धावा खर्च केल्या। मागील 2 मॅचचा विचार केला नामदेव शेटने तर चांगली गोलंदाजी केली होती आणि आता मात्र बक्षीस पात्र फेरीसाठी जो सामना होता तिथे मात्र महागडं षटक राहिलं, 15 धावांचं ते षटक आता कितपर्यंत ते सांगून जाईल हे देखील पाहणं गरजेचं। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विनोद आणि प्रकाश मोह टीम कडून दाखल झालेले आहे।
स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेबांचा आपण बॅनर आपण ऑन स्क्रीन पाहू शकाल. जबरदस्त आणि शानदार पर्व आपल्याला एन्जॉय करायला मिळते. ॲडव्होकेट शशिकांत दादा दिसले यांच्या खरं तर संकल्पनेतून साकार झालेली ही दमदार आणि शानदार रुबाबदार स्पर्धा आपल्याला एन्जॉय करायला मिळेल. अंतिम सामना तिसऱ्या खरं तर रजनीमधील. चला मॅच चालू करायची, स्पीडअप करायचं आहे. 2 वाजायला फक्त 5 मिनिटं कमी आहेत, म्हणजेच 1:55 झालेली आहेत. त्यामुळे सामन्याला थोडंसं जलद गतीने थोडासा सामना चालू करायचा आहे. टोटल 34 धावा धावफलकावरती बनवायचे आहेत. येणारे 24 चेंडू आणि 34ची गरज मैदानाच्या आतमध्ये. तर पंचांचा ग्रीन सिग्नल येईल. वैयक्तिक पहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर रामदास कुटले. इथून धावा वाचवाव्या लागतील याचा प्रयत्न वाकडी पोटी संघाला जरूर करावा लागेल, कारण धाव संख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त ऑन स्कोर बोर्डवरती 34 धावा आहेत त्या वाचवायच्या आहेत. त्यामुळे गोलंदाजी इथून चांगली करणं तेवढंच महत्वाचं. विनोदसाठी पहिला चेंडू आक्रमण केलं जाते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिजन मध्ये नामदेव शेठ जमदाडे जरूर तिथे आपल्याला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षण पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये दोनच फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर असू शकतात आणि तिथे मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळाडू आणि वाईडिश लॉंग ऑन आणि काउ कॉर्नरच्या अगदी मधोमध तो एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच फिल्डिंगची सजावट अतिशय दमदार आणि एकदम कॅल्क्युलेटेड खेळ मैदानाच्या आतमध्ये वाकडी संघाचा आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये 1 धाव जरूर आले. अकाउंट ओपन केलं जात आहे मोहो टीमचं. ओव्हर द विकेट मोठा फटका लगवायचा होता. लॉफ्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू पिच झाल्यानंतर चेंडूमध्ये घेतलेली गती तिथे फलंदाजाला समजली नाही. गतीमध्ये बीट केले खरं तर फलंदाज प्रकाश याला. मागील मॅचचा हिरो प्रकाश इज ऑन फायर. मागच्या मॅच मध्ये खरं तर दमदार केली सादर केली पाहिली संघासमोर आणि तोच आता प्रकाश ऑन साईड खेळताना पाहायला मिळेल. इथून गोलंदाज रामदास कुटलेचे 2 चेंडू अतिशय दमदार राहिलेत. 2 चेंडूवर 1 धाव खर्च करत 1 डॉट. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. राईट टाइम ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी सज्ज असेल रामदास कुटले. अखोट टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. अतिशय दमदार गोलंदाजी राहिले. प्रत्येक चेंडूवर आपल्याला चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. लाईन मध्ये थोडासा चेंडू खेचला होता आणि चेंडू पिच झाल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू समजू शकला नाही बॅट्समॅन प्रकाश. लगातारचा दुसरा चेंडू इथून डॉट फेकला जातोय. दमदार गोलंदाजी रामदासाची अतिशय चांगली गोलंदाजी कमालीचं षटक हतलण्याचं काम रामदास कुटलेच्या माध्यमातून केलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये खरं तर अतिशय शांतता. पिन ड्रॉप सायलेन्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. टोटल रन संख्या 1. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. अखोट टप्प्याचा चेंडूचा गॅप शॉट सिलेक्शन. नो चान्स ऑफ द फिल्डर. बॉल क्लिअर्स द बाउंड्री लाईन. दॅट्स 4 रन. या 4 धाबेच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. टोटल धावफलकावर 5 जरूर लागलेले आहेत. ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर टाकण्याचा प्रयत्न दिशा दिली. तिथून प्रकाशने चेंडू कव्हरला. खरं तर कोणताही खेळाडू नव्हता तिथे मात्र 4 धावा आल्या. 4 धाबेच्या मदतीने अकाउंट फ्लाय होईल. टोटल 5 धावा धावफलकावरती. ओव्हर द विकेट इथे देखील मोठा फटका लगवायचा होता. कॉट बिहाइंड द विकेटचा चान्स गमावलाय. मोठी विकेट खरं तर सापडली असती रामदास कुटलेला, परंतु विकेट किपरने केली चूक आणि चुकीचा. इथे आता मात्र जीवनदानाचा फायदा उचलतील बॅटिंग करत असताना प्रकाश आपण पाहतो. ओव्हर द विकेट हलक्या हाताने खरं तर खेळून काढण्याचा प्रयत्न. बॅक फुटला जाऊन थोडीशी कॉलिंग खराब राहिली होती तिथे. शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये थोडीशी चुकी झाली. जज करू शकले असते खरं तर क्षेत्ररक्षक
तर आपल्याला वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. इथून मात्र पंचांचा इशारा तो षटक समाप्तीचा. एक षटकाच्या अखेरीस 34 धावांचा पाठलाग करत असताना मोहो टीम जाऊन पोचले बिनबाद 7 या आकड्यावरती. सफल होण्यासाठी पहा खरं तर स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रचंड मेहनत घेतली. ॲडव्होकेट शशिकांत दादा देसले साहेबांनी यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा आपण पाहतो. त्यानंतर ॲडव्होकेट सत्यवानजी देसले सर असतील, त्यानंतर बाबूशेष देसले, गुरुनाथ शेठ पाटील, आदरणीय गणेश तात्रे, तसेच रामचंद्र मुंडे, तसेच दीपक तवले हे देखील या सर्वांच्या प्रचंड मेहनतीने ही स्पर्धा आपण पाहतो. रजनी क्रिकेट स्पर्धा आणि स्पर्धेचे एक दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आज स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील आपण अंतिम लढत इथे पाहतोय. बक्षीस पात्र फेरीसाठी चालू असलेला हा सामना मोहो 40+ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना वाकडे 40+ आपण इथे पाहतो. एक षटकाच्या अखेरीस खरं तर षटक मी म्हणेन चांगलं राहिलं. रामदास कुटले यांचा टोटल धाबा खर्च केला त्या म्हणजे 7 धाबा खर्च केलेले आहेत. रामदास 7 धाबा टोटल झालेल्या आहेत धाव फलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर संजय गोलंदाजी मार्कवर. ऑफ साइड ऑफ स्टंप चेंडू टाकण्याचा प्रयत्न. हा चेंडू वाईड आहे. पंच इशारा करतायत. आजच्या दिवसामध्ये ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल राम पाटील सर चिंद्रन, तसेच प्रशांत फडके सर डोंगऱ्याचा पाडा, तसेच दिलीप माळी सर खेरणे यांचं देखील आज चांगलं योगदान राहिले. आजच्या दिवसामध्ये लाभ करण्याचा प्रयत्न होता आणि 2 धाबा या चेंडूवरती देखील मिळतील. तसेच आमचे 7 स्कोरर आजच्या दिवसामध्ये आपल्याला अचूक माहिती पहिल्या चेंडूपासून आम्हाला दिली ते म्हणजे आशिष म्हात्रे मॅन फ्रॉम करड यांच्या माध्यमातून आम्हाला अचूक माहिती मिळाली. तसेच समालोचन कक्षाचा विचार केला तर आमचे को कॉमेंटेटर आमचे गुरुवर्य वैभवजी बोपी हे देखील आपल्याला पाहायला मिळाले. उत्कृष्ट इंडी विभागातील मराठी समालोचक, तसेच राष्ट्रीय भाषेतील एक दमदार आवाज मनोहर पाटील यांचं देखील आपण समालोचन ऐकलात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. तसेच ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली. प्रोप्रायटर आपण पाहू शकाल रोशन फराड असतील, कॅमेरा वर्क ऑपरेटिंग, तसेच सागर फराड यांच्या माध्यमातून चांगली क्लॅरिटी क्वालिटी करता प्रेक्षकांना दाखवण्यात आली. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सरचे स्वागत करूया. टोटल धाव संख्येचा विचार केला तर धावा धाव फलकावरती लागलेले आहेत ते म्हणजे 12 धावा बिनबाद. सुरुवात चांगली राहिली ती मी म्हणेल. दोन्ही टीमचे अजून सामना तंतोतंत आहे. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 8.25चा इथे मिस टायमिंग स्ट्रोक जेलची संधी आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. प्रयत्न चांगला राहिला होता रामदास कुटले याचा. अतिशय दूरवरून अगदी डीप स्क्वेअर लेग रिजन मधून तिथे मात्र मिड विकेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न रामदास कुटलेंनी केला आणि तिथे मात्र अपयशी ठरले. 2 धावा जरूर येतील. 2 धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे जाईल. टोटल धावा धाव फलकावरती एकंदरीत विचार केला सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळेल. मोहो 40+ संघाची 14 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च झाल्या होत्या. तिथून मात्र अद्याप 3 चेंडू खरं तर खेळ संपन्न झालाय. दुसऱ्या षटकातला टोटल धावा धाव फलकावरती 14 लागलेत. अकुट टप्प्याचा टॅप केलाय चेंडूला. एकदा पूर्ण केला ते दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, इथे मात्र नकार दिलाय. बचेंगे तो और लढेंगे असं काही सांगत असताना आणि 1 धावेच्या मदतीनं धाव फलक 15 या आकड्यावरती आपण पाहतो. धाव संख्या मॅच मध्ये ट्विस्ट जरूर निर्माण झालाय. मॅच मध्ये कडवं आव्हान आहे. लो स्कोरचे मॅचेस हाय व्होल्टेज होताना नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. ऑफ सीटला शपलून मारण्याचा प्रयत्न इथे मिस टायमिंग स्ट्रोक रामदास कुटले चेंडू काल्याने इथे मात्र धक्का क्रमांक पहिला. विनोद बॅक टू द डगआउट.
देखील खरं तर सर्व प्रेक्षकांना आज तल्लीन केलं. खरं तर मैदानाच्या आतमध्ये माहोल बदलण्याचं काम डीजे मास्टर नेहमीच करत असतात आणि ते काम डीजे सागर आणि डीजे विशाल तसेच डीजे सुजल यांच्या माध्यमातून करण्यात आलं. त्यांचं देखील सरचे स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. तिथे मात्र ट्विस्ट निर्माण झालाय मॅचमध्ये. झेल घेतला पहिला विकेटचं पतन. फलंदाजला परतावं लागलं तंबूच्या आसऱ्याला. विनोदला आपण पाहिलं. षटकातला शेवटचा चेंडू आणि इथे मात्र कॉट बिहाइंड द विकेटचा चान्स. विकेट मिळवलाय लगातारचा पाठोपाठचा. संजय सोरगे कमबॅक करून देत असताना वाकडी पोटी प्लस संघाला इथून मात्र षटकाची समाप्ती. आणि आता मात्र समीकरण असेल मैदानाच्या आतमध्ये येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी समीकरण असेल 19 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहिजे आहेत जिंकण्यासाठी अजूनही मोहो संघाला. येस दिदे. अब आने वाली गेंदे 12 और रनों की जरूरत है 19. 12 बॉल 19 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 9.50 ची सरासरी अजूनही इथून गाठायची आहे. ते म्हणजे मोहो पोटी प्लस संघाला मॅच मध्ये ट्विस्ट जरूर निर्माण झालाय. असं म्हणतात ना खरं तर लो स्कोरच्या मॅचेस हाय व्होल्टेज होताना नेहमी पाहायला मिळतात. 6 चेंडूमध्ये 1 धाव देखील न होताना आपल्याला पाहायला मिळाली. जिथे 1 चेंडूमध्ये 6 धाब्यांची गरज असताना षटकार देखील ठोकले गेलेत. म्हणजे मॅच अतिशय दमदार होईल. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाईल यामध्ये तील मात्र शंका नाहीये. मोहो 40 प्लस त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना वाकडी 40 प्लस दोन्ही मातबर संघ आहेत. बक्षीस पात्र फेरीसाठी चाललेली ही मॅच. चला मॅचला सुरुवात करा. शेवटचं हा तिसरा षटक माफ करा. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील तिसरं चंद्रकांत. पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. ही मात्र विकेट महत्वाची आहे आणि ती मात्र विकेट इथे मिळवली चंद्रकांतने. प्रकाश जाईल इथून तंबूच्या आसऱ्याला. दादाच्या या नावात दम आहे रे. शशिकांत दादा यो आमचा भारी. त्यांना मानिती लोक सारी. आदा दादाची लयच न्यारी. त्यांच्या पाठीशी ॲडव्होकेट सत्यवानजी दिसले साहेबांना मी विनंती करू की यावं आपण अतिथी मंचावर. आपलं सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. मॅच अतिशय खरं तर दमदार आपल्याला पाहायला मिळते. युटर्न घेतलाय मॅचने. असं वाटलं होतं की मोहो 40 प्लस संघ खरं तर लवकर मॅच संपवेल, परंतु इथून मात्र गोलंदाजीचा बोलबाला राहिला. पॉवर प्लेचं पहिलं षटक चांगलं राहिलं. रामदास कुटले यांनी 6 धावा फक्त खर्च केल्या. तिथून गोलंदाजी मार्कवर संजय चोरगे आले. त्याने देखील दमदार गोलंदाजी केली. विकेट्स मिळवून दिल्या. 2 विकेट्स त्यांच्या खात्यामध्ये. आता मात्र चंद्रकांत तिसऱ्या षटकामध्ये आलेले आहेत आणि पहिल्या चेंडूवर महत्वपूर्ण विकेट. प्रकाशला बाद केलं. इथून मात्र मोठा फटका सजवायचा आहे आणि तिथे मात्र पहा बॅकअप चांगला मिळाला स्क्वेअर लेग रिझन मध्ये. असं वाटलं होतं 4 धावा जरूर मिळतील, परंतु रामदास कुटलेंकडून जज चेंडू करता आला नाही व्यवस्थेने. तिथे मात्र धावा वाचवल्या. बॅकअप चांगला राहिला आणि इथे मात्र 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने धाव संख्या 17 धावेंवरती 3 बाद अशी अवस्था आपण पाहतो. आता मॅच मध्ये युटर्न जरूर आलाय. मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण केले ते म्हणजे वाकडी 40 प्लस संघाने या मॅच मध्ये. यॉर्कर पंतचा चेंडू लयचार चेंडू टाकला जातोय चंद्रकांतच्या माध्यमातून. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकायला अप्रतिम चेंडूची हत्तलनी केली जाते चंद्रकांतच्या माध्यमातून. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. यॉर्कर अगदी खोलवर चेंडू टाकला होता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र न दांडा न बुंदा डायरेक्ट शेंडा असा हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज चंद्रकांत याचा सफल राहिलाय.
इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंडू बॅक ऑफ लेन मध्ये टाकण्याचा प्रयत्न तिथे मात्र चुकीचा ठरला. चेंडू डीप फाईन लेग रिजन मध्ये. इट्स वन बाउंस सीमा पार. मिलेगा यहाँ चौका 4 रन. चला 4 धावेच्या मदतीने धाव फलक पुढे जाईल. टोटल धाव संख्येचा विचार केला. मच निडेड बाउंड्री ठोकले फलंदाज संतोषाच्या माध्यमातून आपण पाहतो. टोटल 21 धावा धाव फलकावरती. इथे देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. क्लीन बोल्ड केला जातोय. दांडी दांडी गुल केली जाते. बॅट्समन संतोष बॅक टू द डगआउट. आता मात्र मॅच रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ स्टिकच्या बाहेर अगदी शपलून मारण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र क्लीन बोल्ड मिडल स्टिक खरं तर उडवली जाते. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये महेश भोईर आलाय मैदानाच्या आतमध्ये. 30 षटक प्रगतीपथावर असताना चंद्रकांत चांगली गोलंदाजी करतोय. अद्याप 5 चेंडू त्याने हाताळलेत आणि 6 धावा खर्च करत 2 विकेट्स त्यांच्या खात्यामध्ये. मॅच मध्ये यू टर्न कलाटणी भेटले. इथे मात्र आपण पाहतो 21 धावा 4 बाद. 3ऱ्या क्रमांकाचा जेपी अजूनही खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळेल. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. रामदास कुटले बॉल खाली. इथून मात्र 3रा झेल या मॅच मध्ये रामदास कुटले घेत आहेत आणि इथून मात्र मॅचला कलाटणी. आरदी सेना तंबूच्या आसरेला टीम मोह 40+ संघाची यश दिसे. धावा देत 2 विकेट्स महत्वपूर्ण त्यांच्या खात्यामध्ये. त्यानंतर चंद्रकांतजी पाटील गोलंदाजी मार्कवर आले. त्यांनी देखील त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून इकॉनॉमिकल स्पेल त्याला 3 विकेट्स त्यांच्या खात्यामध्ये आणि 6 धावा फक्त त्यांनी दिल्या. लवेश असं म्हणतात की कोणताही प्रयत्न न करता मिळालेले यश फक्त यश मिळतं. परंतु अनेक अडचणींना सामोरे करत असणारा जे यश मिळतं तो इतिहास घडवतो. आणि हे 40+ संघ दोन्ही इतिहास घडवण्यासाठी मैदानामध्ये उतरलेत. आणि या स्पर्धेमध्ये बघायचं सुपर 4 मध्ये कोण क्वालिफाय होईल. अजूनही कोणी हारलेला नाहीये, कोणी जिंकलेला नाहीये. सामना बाकी आहे आणि या स्पर्धेमध्ये मागील 3 रात्रीमध्ये अशाच लढती होत आहेत आणि अगदी तशीच बिग फाईट, बिग बॅटल. यस जरूर शेवटच्या चेंडू पर्यंत खरं तर सामना जरूर जाईल. यामध्ये तील मात्र शंका नाही. वैभव सर मॅच ऑन केमिझॉन. पहिला चेंडू आक्रमण केलंय. जनार्दन पाटीलच्या बॅट मधून काऊ कॉर्नर रिजन मध्ये ठोकलाय षटकार. ठोक डीजे. असं म्हणतात ना, कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांना यश प्राप्त होते. आता मात्र शेवटपर्यंत
प्रयत्न करावा लागेल ते वाकडे टीमला. येणारे 5 चेंडू 7 धाब्याची गरज. महत्वपूर्ण षटकार टोकलाय जनार्दन पाटीलने. 5 चेंडू 7 धावा. भरत पाटील स्लॉंगवरचं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. या वेळेमध्ये देखील थोडासा बॅकअप लेन होती, थोडासा चेंडू मागे ठेवण्याचा प्रयत्न असं वाटलं होतं जनार्दन पाटीलला. थोडं स्लॉट मध्ये चेंडू आलाय, परंतु तो चेंडू स्लॉट मध्ये नव्हता. बॅट स्विंग जरूर चांगला पाहायला मिळाला. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, हलकासा स्विंग मिळाला आणि तिथे चेंडू विसावतोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉल. हा मात्र स्लॉट मध्ये चेंडू टाकला होता. ऑन साईडला भिरकावून देण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? यस, 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. बॅकअप थोडासा खराब. नशिबाची साथ मोह टीम के साथ. आणि इथून मात्र टोटल धावा या चेंडूवरती 4 काढल्यात. बा काय रनिंग बिटवीन द विकेट. चला एकदा जोरदार आल्या. 1 धाव आरोग्यासाठी म्हणता आणि 4 धावा धावून पूर्ण करलेत या दोन्ही 40+ खेळाडूंचं अभिनंदन. नशिबाची साथ वैभव सर. खरं तर आज मोहो टीमला, कारण फेकी चांगली होती परंतु पिचवर खरं तर तो चेंडू आदलला टप्पा जसा खाला आणि त्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण तिथे विकेट किपर आणि बॅकअप जो होता शॉर्ट थर्डमॅनला त्याला देखील चकून चेंडू सरळ अगदी गोळीच्या वेगाने निसटला आणि तिथून मात्र 4 धावा कंप्लीट केल्या. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये येणारे 3 चेंडू 3 धाब्याची गरज. अजून मॅच संपलेली नाही आहे अजूनपर्यंत. दोन्ही संघ मॅच मध्ये इन 3 बॉल 3 कंपल्सरी चेसिंग म्हणजे 50-50 सामना अजून दोन्ही संघाच्या बाजूने. त्यामुळे जो आता इथून खरा जिद्द चिकाटीने लढेल तोच खरा जिंकेल. यस, ॲब्सोल्युटली. येणारे 3 चेंडू 3 धाब्याची गरज. एखादा डॉट चेंडू बरंच काही सांगून जाईल. एखादा मोठा फटका विजयाची चाहूल जरूर लागेल. ते म्हणजे टीम बॅटिंग करत असताना मोहो 40+ संघाला. मॅच मध्ये ट्विस्ट जरूर निर्माण झालाय. अतिशय थंडीमध्ये या मॅच मध्ये या ग्राउंड मध्ये वातावरण गरम करण्याचं काम या मॅचने केले जरूर. मोहो 40+ विपक्ष वाकडी 40+. सुपर फोर्स साठी हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय बक्षीस पात्र फेरीसाठी जरूर दाखल होईल. अब आने वाली 3 गेंदे 3 रनों की जरूरत. गेंदबाज तैयार भरत पाटील मैदान के अंदर. हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये खेळाडू आहे तिथे. 1 धाव पूर्ण. फुटबॉलच्या पद्धतीने धाव. इथे मात्र चुकी होते. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळवलाय. मॅच मध्ये थोडीशी ट्विस्ट निर्माण झाले. फलंदाजीतून 6व्या क्रमांकाचा फलंदाज बाद. जबरदस्त ही लढत. काय सामना बनलाय मैदानामध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा. आतापर्यंत सगळ्यांना थंडी लागत होती ती आता थोडी दूर झाली आहे आणि खरं तर असं म्हणायला आता वावगं ठरणार नाही. इथून सामना संपल्यानंतर दोन्ही टीम झोपणार नाही. कारण म्हणतात ना की सुखाच्या रात्री कोणाला झोप इच्छुक नसतो आणि दुःखाच्या रात्री झोप येत नसते. तशाच पद्धतीनं जो जिंकेल तो स्वप्न ट्रॉफीचं बघत असताना आज रात्रभर झोपणार नाही आणि जो हरेल तो आपण हारलो म्हणून रात्रभर झोपणार नाही. त्यामुळे झोप तर सगळ्यांची उडाली आहे या सामन्यामध्ये. अतिशय जबरदस्त सामना. जर सामना आवडला असेल दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 2 बॉल 2. यस, मॅच मध्ये ट्विस्ट आहे. जनार्दन पाटील आता नॉन स्ट्राईक एंड वरती आलेले आहेत. आता 2 चेंडू 2 धाब्याची गरज. इथून एखादा टॉट चेंडू आला तर अजून मॅचला रंगत निर्माण होईल. 2 बॉल 2 धाब्याची गरज. चला मॅच ऑन करा. कंपल्सरी चेसिंग आणि पंच तो नियम फलंदाजांना सांगा की दोघांनी एकदा स्ट्राईक सोडली तर रन ग्राह्य आहे, अन्यथा नाही. यस यस, दोन्ही एंड कडून धाव काढावी लागेल तुम्हाला. 30 रन ग्राह्य धरले जाईल. याच्याकडे देखील दोन्ही टीमने लक्ष द्या. मॅच मध्ये ड्यू फॅक्टर जरूर आलेला आहे. ओस पडले मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 2 धाब्याची गरज. मॅच ऑन. इथे पहा लॉफ्ट केलाय चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. रामदास कुठले आहेत. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा अशा रीतीने पूर्ण केले जातात आणि विजयी संपादित केलाय मोहो 40+ संघाने. हा टीम वाकडी 40+. वाजवा डीजे.